श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन या विषयावर आपण काही विचार बघत आहोत. श्रीरामकृष्ण सतत आपल्याला सांगतात की मानव जीवनाचं उद्दिष्टच आहे भगवत प्रेम. ईश्वरावर प्रीती करणं भक्तिसार होय. गेल्या प्रवचनात आपण हे ऐकलं. पुढे म्हणतात ते ईश्वरचरणी अनुराग हेच जीवनाचं ध्येय होय. अतिशय स्पष्ट आहे हे की नाही. 4 पुरुषार्थ सनातन धर्मामध्ये कल्पिलेले आहेत आणि 4ही पुरुषार्थ महत्त्वाचे आहेत. परंतु परमपुरुषार्थ जो आहे सर्वात वरचा, सर्वात श्रेष्ठ, सर्वात महत्त्वाचा हा म्हणजे मुक्ती. इतर 3 जे पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम हे आपल्याला या जीवनाशी संबंधित आहे. आपला प्रथम श्वास आपण घेतो आणि शेवटचा श्वास सोडतो. या 2 मधलं जे आहे त्याला आपण आयुष्य म्हणतो. त्यामध्ये हे 3 पुरुषार्थ महत्त्वाचे असतात. धर्म अर्थ आणि काम. अर्थ आणि काम तर पूर्णपणे या जीवनाला जोडलेले असतात आणि धर्म मात्र हे जीवन आणि मरणानंतरचं जीवन, परलोक ज्याला आपण म्हणतो, त्याच्याशी जोडले असतात. अर्थ आणि काम इथेच राहतात. धर्म आपल्याला परलोकापर्यंत घेऊन जातो, पण ते फलदायी असतं कारण ते सकामतेने केलं तर आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. हे सगळं टाळण्यासाठी श्रीरामकृष्ण म्हणतात की या आयुष्यामध्ये आपण जन्माला येतो आणि शेवटी जग सोडतो. या मधल्या काळामध्ये आपल्याला जे ईश्वराचं ऐश्वर दिसतं ही सगळी ईश्वराची सृष्टी आहे, भगवंतांनी निर्माण केलेली सृष्टी आहे आणि हे त्याचं ऐश्वर्ययुक्त आहे. ते यद्यद विभूतिमत्सत्वम, विभूती आहे त्याच्यामध्ये. 10वा अध्याय गीतेचा त्याला विभूतियोगच नाव दिलं आहे. ही संपूर्ण सृष्टी ही विभूतियुक्त आहे, श्रीयुक्त आहे, ऐश्वर्ययुक्त आहे, कारण ती भगवंताची सृष्टी आहे. मग तुम्ही पृथ्वीवर बघा की आकाशाकडे बघा, दिवसा बघा रात्री बघा, तुम्हाला जिकडे तिकडे भगवंताच्या ऐश्वर्याचा प्रकाश दिसून येईल. परंतु त्याला भुलू नये. होतं काय की आपण, श्रीरामकृष्ण म्हणतात, पण ह्या ऐश्वर्याला सगळे भुलतात. भुरळ पडते, आपल्याला त्या ऐश्वर्याची भुरळ पडते. देवाच्या सृष्टीमध्ये सगळ्याच गोष्टी आहेत आणि ते सगळं खूप सुंदर आहे, मोहक आहे, आकर्षक आहे, भुरळ पाडणार आहे. आणि हे विश्वब्रह्मांड ते म्हणतात की ऐश्वर्याचा विस्तार आहे. याचा आपल्याला अनुभव येतो जागेपणी, जेव्हा आपले डोळे उघडे असतात. स्वप्नातसुद्धा तेच जग दिसतं आपल्याला जे जागेपणी बघितलं आहे ते. त्यामुळे याची जर जाणीव झाली की हे ईश्वराचं ऐश्वर्य आहे, विश्वब्रह्मांड, जागेपणी असो की झोपेत असो, ते अद्भुत, आकर्षक, मोहक, भुरळ पाडणारं असं हे जग आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की त्या ईश्वराला विसरून आपण या जगालाच आपलं मानावं. ही चूक जीवाची होते. जेव्हा तो जगात पदार्पण करण्याच्या आधी तो देवाला प्रार्थना करतो गर्भात असताना. कपिल देवभूतीचा संवाद आहे भागवतामध्ये. त्यात सांगितलं आहे की देवाला प्रार्थना करतो की देवा, आता मी जेव्हा जन्माला येईल तेव्हा फक्त तुझीच प्रार्थना करेल. माझं सर्व चित्त फक्त तुलाच देईल आहे. परंतु जन्म झाल्याबरोबर त्याला सगळं त्याचं ऐश्वर्य दिसायला लागतं, आई दिसायला लागतात, वडील दिसायला लागतात, सगळं जग दिसायला लागतं. आणि अगदी काकुळतीने जी प्रार्थना केली असते की पुन्हा मला गर्भवास नको, हा तो सगळं विसरून जातो.
की नाही. कारण ईश्वराची सृष्टी तशी आहे, मोहक आहे, भुरळ पाडणारी आहे नाही. आता त्याला काय देवाची सृष्टी आहे ती कशी काय अशी तशी असणार, ती उत्तमच असणार, सर्वोत्तमच असणार. परंतु जीवाचं काय कर्तव्य आहे ते इथे श्रीरामकृष्ण सांगतात की तुम्ही तुमची बुद्धी शाबूत ठेवा. आपली बुद्धी शाबूत राहत नाही. बुद्धी म्हणजे विवेकबुद्धी. ठीक आहे, देवाची सृष्टी खूपच छान आहे, सुंदर आहे की नाही, पण त्याच्याशी एकरूप होऊ नका. त्यासाठी सृष्टी नाही आहे. तुम्ही देवाशी एकरूप व्हा. खुद्द त्याला धुंडण्याची बुद्धी एकालासुद्धा होत नाही की नाही. एखाद्याला होत असेल, पण सर्वसाधारणपणे असं सरसकटपणे म्हणता येऊ शकतं. आपण जिकडे तिकडे बघतो सगळेजणं मग्न असतात, रत असतात देवाची सृष्टी त्याचा आनंद घेण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी. त्या देवाच्या सृष्टीचा उद्देश काय आहे, हे देवाची सृष्टी कशाला आहे हे आपण पूर्णपणे विसरून जातो. त्यासाठी आपल्याला विवेक लागतो आणि विवेक सत्संगापासून मिळतो. त्याला म्हणतात आत्मानात्म विवेक की नाही. हे सगळं अनात्म आहे की नाही, सृष्टी आहे. आपण पावसाळ्याच्या प्रारंभी जेव्हा पाऊस पडत असतो त्यावेळी आकाशामध्ये इंद्रधनुष्य बघतो. सप्तरंगी इंद्रधनुष्य असतं. किती मोहक, किती सुंदर, किती आकर्षक असतं, किती भुरळ पडतं आपल्याला की नाही. बघायला काय हरकत आहे, ते बघा, त्याचा आनंद घ्या, टाळ्या वाजवा, थोडं नाच करायला हरकत नाही. लहान मुलांना नाचायला लागतील, त्यात काहीच गैर नाही, चूक नाही आहे. परंतु ती जाणीव मात्र असायला हवी की इंद्रधनुष्य इतकं सुंदर आहे, त्याचा आपण आनंद घेतो आहे, पण थोड्या वेळाने हळूहळू ते दिसेनासं होईल की नाही. दिसतं आहे, तुम्ही त्याचा आनंद घ्या, सुंदर गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे, पण हे न विसरता काय, तो फक्त भास आहे की नाही, भास आहे. ते खरं इंद्रधनुष्य नाही आहे. आपण त्याला नाव दिलं आहे, तो फिनॉमिनन आहे, ते देवाची अद्भुत कमाल आहे की नाही. दिसतं आहे, त्याचा आनंद घ्या आणि आनंद घेताना कधी विसरू नका की ते काय भास आहे, तो क्षणिक आहे, थोड्या वेळाने दिसेनासा होईल आणि त्याचं व्यवहारामध्ये काहीही महत्त्व नाही आहे की नाही. त्या इंद्रधनुष्याचा आपण काहीही उपयोग करू शकत नाही, ते फक्त दिसणं आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की कुणाला मात्र एकालासुद्धा त्याला धुंडण्याची बुद्धी होत नाही. मम तेजंस संभवम गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन, 10व्या अध्यायातला शेवटला श्लोक आहे. अर्जुना, तुला काय त्याच्यानं काय मिळणार, तुला त्याला काय उपयोग होणार. किं ज्ञातेन तव अर्जुन, तुला याच्यातून काय मिळणार, काय काहीच मिळणार नाही. अथवा बहुना एतेन, अफाट सृष्टी आहे, हे विश्वब्रह्मांड देवाचं आहे, हे सगळं तुला सांगितलं, ही विभूती आहे, परमेश्वराची विभूती आहे. एतेन बहुना, या सगळ्या बहु इतक्या अफाट सृष्टीची की नाही, तुला त्याला फायदा काय. तुला बहुना एतेन किं ज्ञातेन तवा अर्जुन, विज्ञान तेच करत आहे नाही, आपल्याला त्या भगवंताच्या सृष्टीची ओळख करून देत आहे, आणखी ओळख करून देते, आणखी ओळख करून देते, त्याचा फायदा पण होतो आपल्याला. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की मला त्याची पर्वा नाही आहे. हाऊ, आय वॉन्ट टू नो वाय, आय वॉन्ट टू नो क्रक्स ऑफ एव्हरीथिंग. मला प्रत्येक गोष्टीचं का हे पाहिजे, कसं, हे मला माझा विषय नाही. हा मुलांचा विषय, लहान मुलांचा, दिस इज फॉर द चिल्ड्रन, स्वामी म्हणतात. हा लहान मुलांचा विषय आहे. वैज्ञानिक ते लहान मुलांसारखे आहेत, त्याचा उपयोग आहे आपल्या ह्या जीवनामध्ये, त्याचा उपयोग आहे आयुष्यामध्ये, त्याचा उपयोग आहे. पण ते काही साध्य नाही आपलं, ते काही ध्येय नव्हे, असूच शकत नाही ते. कारण काय, त्याला अवधी आहे, त्याला कालाने त्यांनी बाधित आहे. ते ज्या गोष्टी कालाने बाधित असतात त्या गोष्टी तात्पुरत्या असतात, आभासमय असतात. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की तुम्ही जे नाही केलं तर तुमच्या कपाळी काय होईल आहे, दुःख शांतीच येईल, दुःख आणि अशांतीच येईल आहे. म्हणजे तुम्ही हे जग उपभोगू शकणार नाही. सुंदर शब्द आहे, भोग राहतो तिथल्या तिथेच. हे सगळे विवेकाचे विचार आहेत. बरंच चिंतन करावं लागेल याच्यावर. ते प्रत्येकाने आपलं आपल्या मनामध्ये करायला पाहिजे. श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य.
भोगान भोगता वयमेव भुक्ता कालो न जाता वयमेव जाता की नाही. आपण काही भोग उपभोगत नाही, भोगच आपल्याला उपभोगतो की नाही. कालो न जाता, काळ कुठे जात नाही, काळ तिथेच राहतो की नाही. काळाला जाणं नाही, येणं नाही आहे. वयमेव जाता, आपणच जातो येतो, काळ कुठे जात नाही आहे. तसंच भोग आपल्याला वाटतं आपण जगात उपभोग घ्यायला आलेलो आहे, एन्जॉय करायला आलो आहे, मजा करायला आलो आहे, हा विचार इतका सर्वसामान्य आहे. म्हणूनच म्हटलं की एकसुद्धा त्याला ठाकूर म्हणतात तुम्हाला मिळत नाही की ज्याला कळलं आहे हा विषय. सगळंच जग जसं दिसतं तसं त्यांच्यामध्ये गुंतत जातात, मनाने गुंततात, शरीराने गुंततात, विचारांनी गुंततच जातात, आणखी गुंतत जातात, गुरफटत जातात. असं होता होता शेवटचा दिवस येतो, शेवटचा श्वास घ्यायची वेळ येते. म्हणून ते म्हणतात भवरा अग्निकुंड नाही. अग्निकुंडात पडलं की तुम्ही काय विचार करू शकता, संपलं. भोवऱ्यामध्ये काय, सगळं संपलं. असा संसार आहे. आपल्याला कळतच नाही आहे की आपण भोवऱ्यात सापडलो आहोत, अग्निकुंडात सापडलेलो आहोत आणि तिथे कसला उपभोग न कसलं काय. पण हे कळणं फार कठीण आहे. आणि म्हणून हे कळण्यासाठी काही उपाय आहे काय नाही. समस्या असली त्याचा उपाय असतो. उपाय काय आहे काय, म्हणून एक भक्त म्हणतो आहे की यावर काही उपाय आहे काय नाही. थोडंसं कळलं, ऐकून थोडंसं कळतं की नाही काहीतरी गंभीर विषय आहे आणि तिथे आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. पण जी योजना आहे, जी सृष्टीची योजना आहे, हे तुम्हाला काही विचार करायला नाही, तुम्हाला विचार करावा लागेल नाही. हे सगळी सृष्टी विश्वब्रह्मांड हे भुरळ पाडणार आहे, मोहात टाकणारच आहे. परंतु आपल्याला विचार करावा लागेल की आपण मोहात पडायचं की नाही, किती पडायचं, किती काळासाठी पडायचं आणि किती लवकरात लवकर त्यातून बाहेर यायचं की नाही. त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे आपण. तर बाहेर येण्यासाठी विवेकाचा फार जोर लागतो नाही, अतिशय जोर लागतो. ते काही मायेचं बंधन काटणं की नाही, त्यातून निर्गच्छति जगज्जालात पिंजरादिव केसरी असं शास्त्र म्हणतं आहे. केसरी म्हणजे सिंह. तो पिंजऱ्यात सापडलेला आहे, पण त्याला आपल्या बलाची पूर्ण कल्पना आहे. तो काय करतो, निर्गच्छति, पूर्णपणे बाहेर पडतो नाही. जगज्जालात नाही, पिंजऱ्यात सापडला आहे आणि तो तोडफोड करून बाहेर निघतो. पिंजरात इव केसरी. त्याचप्रमाणे जीवानीसुद्धा हे मायेचं बंधन आहे, तोडफोड करून बाहेर निघायला पाहिजे की नाही. त्यांनी तुम्हाला बांधलेलं आहे, कर्कचून बांधलेलं आहे. इतकं बांधलेलं आहे की आपल्याला कळतच नाही की आपण पिंजऱ्यात सापडलेलो आहे, किंवा आपल्या भोवती पाश बांधलेले आहेत नाही, आपल्याला कर्कचून बांधलं गेलो आहे, आपल्याला कळतच नाही. कळणार केव्हा, काहीतरी कोणी शहाण्या माणसाने आपल्याला जर सांगितलं, शास्त्राने सांगितलं, महापुरुषांनी सांगितलं, तर आपल्याला थोडंफार कळू शकतं. थोडीशी अंधुकशी आपल्याला एक आशेचा किरण किंवा प्रकाशाचा एक किरण दिसू शकतो. म्हणून प्रश्न जो आहे, याला काही उपाय आहे काय हे जाणण्याला श्रीरामकृष्ण तो उपाय आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्याला उपाय नसतो. उपाय आहे, 2 शब्दात सांगतात ते, साधू संग आणि प्रार्थना. आता त्याचे सगळे उपयोग सांगतील आपल्याला की नाही. आपल्याला हे सगळं माहिती आहे, बऱ्याचदा आपण पुढे पण बघू. साधू संग आणि प्रार्थना, तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही, 2 शब्दांचा अर्थ कळत नाही, तोपर्यंत आपल्याला जन्मभर आपण जीवन जगू, परंतु शहाणे कधीच होणार नाही की नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधीच शहाणं होणार नाही की नाही. त्याचा आपला दोष नाही आहे, कारण ते महामाया आहे, ती त्रिगुणमयी माया आहे. मम माया दुरत्यया भगवंत म्हणतात आहे की नाही. गुणमयी आहे, माझी आहे, दैवी आहे. याच्यात तुम्ही बाहेर पडणार, दुरत्यय आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. त्यातून तुम्ही बाहेर पडणार कसे, सुंदर उपाय सांगितला आहे. मामेव ये प्रपद्यन्ते, जो मला शरण येतो, प्रार्थना करा, साधुसंग करा की नाही. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते तां मायां तरन्ति. ते आणि तेच फक्त या मायेला, या मोहाला तरुण जाऊ शकतात. त्यांनाच फक्त तो मोह आहे हे कळतं की नाही. आपण जगात जगतो, बराच अनुभव घेतला आहे, आपल्याला कळतं कुठे की आपण आपण हिप्नोटायझर आहे, आपल्याला कळतं कुठे आहे की नाही. आपल्याला वाटतं आपण फार शहाणे आहोत, आपण एकदम नॉर्मल आहोत. आपण नॉर्मल नाही हे आपल्याला कळतं कुठे.
सगळं जग ॲबनॉर्मलपणे वागतं आहे की नाही, जगतं आहे, हे ॲबनॉर्मॅलिटी आहे, हे आपल्याला कळतं कुठे आहे? हे फक्त तुम्हाला अध्यात्म धर्म सांगतो, विशेष करून सनातन धर्म, वैदिक धर्म आपल्याला सांगतो, याच्यावर सर्वात जास्ती भर देतो आहे. इतर धर्म आहेत, परंतु वैदिक धर्मांमध्ये हाच विषय आहे. मुक्तीचा विषय हा फक्त वैदिक धर्माचा विषय आहे की नाही, याविषयी आपल्याला माहीत पाहिजे. स्वामीजी वारंवार सांगतात, स्वामी विवेकानंद, की मुक्तीचा विषय फक्त भारतातच चर्चेला गेलेला आहे, चिंतेला गेलेला आहे आणि तो शेवटास पोहोचवला गेलेला आहे. म्हणून साधुसंग आणि प्रार्थना याचा अर्थ आहे की आपल्याला सावध होता येतं नाही. आणि जसं आपल्याला काही आजार झाल्यानंतर आपण जर चुपचाप बसून राहिलो तर मग काय होईल? आजार वाढत जाईल, आणखी आजार वाढेल. मग जी गोष्ट अगदी सोपी आहे, सहजपणे, एखादा ताप आला, तुम्ही तापाला 1-2 गोळ्या घेतल्या, ताप गेला, तुम्ही पूर्णपणे स्वस्थ झाले की नाही. पण तुम्ही अंगावर काढला, चालढकल केली, आळस केला, मग काय होईल? ती छोटीशी गोष्ट वाढत जाईल, आणखी वाढेल, असे शेवटी मग ती गोष्ट अतिशय गंभीर होऊन जाईल, गंभीर वळण घेईल ती. म्हणून आपल्याला श्रीरामकृष्ण सांगतात की साधुसंग म्हणजे काय? तुम्हाला भवरोग झाला पाहिजे, माहीत पाहिजे की नाही. मग रोग झाला आहे, तुम्हाला वैद्याकडे जावं लागेल, त्याला साधुसंग म्हणतात की नाही. तुम्हाला एकतर माहीतच नाही तुम्ही आजारी आहात, पुष्कळशे रोग असतात, माणसाला कळतच नाही की नाही आपण आजारी. आता कोरोना तर फार दिसतंच आहे की नाही, कळतच नाही कोरोना झाला आहे म्हणून की नाही. कारण काय, असे पुष्कळशे रोग असतात, कळतच नाही की रोग आहे म्हणून. तसा भवरोग आहे, हा भवरोग, संसार रोग, कळतच नाही आपल्याला तो झाला आहे म्हणून. मग त्यासाठी काय, आधी कळायला पाहिजे नाही. आणि कळल्यानंतर मग आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे आपली समस्या काय आहे, त्यांनी सांगितलेलं त्याप्रमाणे वागायला पाहिजे, त्याप्रमाणे औषधी घ्यायला पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगतात ते, ठीक आहे मी डॉक्टरकडे गेलो, औषधी घेतली, नाही तसं नाही. ते म्हणतात एकदा करून चालणार नाही, तो नेहमी करायला पाहिजे. साधुसंग एक दिवस करून नाही भागणार, ही पण महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. पुष्कळसं आपण जीवनात बघतो आयुष्यात की आपण डॉक्टरकडे जातो, थोडं बरं वाटतं, बरून जातं, कधी डॉक्टरला कोणी पेशंट रिपोर्ट करत नाही. आता मी बरा झालो आहे, फोन करतो का आपण की आता मी औषध घेतलं तर बरा झालो आहे, थँक्यू डॉक्टर, असं म्हणत नाही. तर डॉक्टरला विसरून रोग जरो सरो आणि वैद्य मरो असली भावना असते आपली. पुन्हा काही डॉक्टरकडे जात नाही, पुन्हा आजारी पडलं की पुन्हा दुसऱ्यांदा जातो. पण कधी डॉक्टरला ज्याप्रमाणे रिपोर्ट करायला पाहिजे त्याप्रमाणे करत नाही. म्हणून एक दिवस जाऊन नाही भागणार, तर वेळोवेळी सतत जायला पाहिजे, सदाच करायला हवा. याचं कारणही ते सांगतात की आपला रोग हा जुनाट आहे की नाही. हा रोग जुनाट आहे, अनेक जन्मसंसिद्ध, अनेक, गीता म्हणते अनेक जन्मांपासून तुम्ही रोगी आहात. हा रोग एकाच जन्माचा नाही, ह्याच जन्माचा नाही, असता तर हा जन्मच झाला नसता, आपल्याला जन्मच घ्यायची गरज नसती, आपण गेल्या जन्मातच बरे होऊन गेले असतो, मग पुन्हा कशाला डॉक्टरकडे जायचं नाही. पण आपण पूर्वजन्मामध्ये बरे झालो नाही, ते प्रारब्ध कर्म संपलं नाही, संचित कर्म तसंच होतं. म्हणून आपण आयुष्य आपण आलो, जन्म घेतला पुन्हा, आणि तोच क्रम पुढे पण चालणार, त्याला संसरण म्हणतात. तर तो चक्र आहे, ते चक्र पुन्हा तसंच चालणार. म्हणून वैद्याच्याकडे गेलं पाहिजे. आणि तुम्हाला स्वतःला जर वैद्य व्हायचं असेल की नाही, आपण डॉक्टरकडे जातो, बरे होतो की नाही, आणि आपल्या कामाला लागतो. पण असे काही लोक असतात, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल नाही, मी इतरांना बरं करायचं असेल, तर तुम्हालासुद्धा डॉक्टरच्या मागे फिरावं लागेल. कारण हे आयुर्वेदाचं उदाहरण आहे. कफाची नाडी कोणती, पित्ताची कोणती, वाताची कोणती, हे डॉक्टरच्या बरोबर राहूनच तुम्हाला समजू शकेल, एरवी काही समजणार नाही. म्हणजे काय, साधुसंग याचा अर्थ काय आहे की नाही. आणि प्रार्थना, आता प्रार्थना म्हणजे काय हे सांगतात. प्रश्न भक्त विचारतो, आपण म्हणता तसल्या साधुसंगापासून फायदे कोणते नाही. आपल्याला लक्षात आलं नाही की साधुसंगापासून फायदे काय आहेत. आता सांगितले, याच्या आधीच सांगितलं आहे की साधुसंगापासून फायदे काय आहे, तुम्ही रोगापासून मुक्त व्हाल.
रोगमुक्त व्हाल. आणखी कोणता फायदा पाहिजे तुम्हाला? नाही, आपल्याला लवकरात लवकर रोगमुक्त व्हायचं असतं. काय पोटात दुखतं आहे, डोकं दुखतं आहे, कुठेतरी दुखतं आहे, त्रास होतो आहे, कष्ट होतात आहे, मग आपण काय करतो? लवकरात लवकर बरे होण्याचा प्रयत्न करतो. हाच फायदा आहे. आणखी दुसरा कोणता फायदा आहे? की आपल्या दोन शिंग थोडीच उगवणार आहे की, नवीन गोष्ट थोडीच होणार आहे की. फक्त आपण स्वस्थ हो, जसे आधी होतो तसे हो. परंतु तरी पण आपल्याला फायदा काय आहे म्हणजे असा कॉन्क्रीट फायदा असतो, जो दिसेल, आपल्याला लक्षात येईल आहे की नाही. आपण फार देहबुद्धीचे आहोत, क्रूड आहोत आहे की नाही. आपली बुद्धी आहे फार स्थूल बुद्धी आहे. फारच कमी गोष्टी कळतात आपल्याला. सूक्ष्म गोष्टीत आपल्या डोक्यावरून जातं, कळणारच नाहीत त्या. म्हणून असल्या साधुसंगापासून कोणते फायदे होतात ते म्हणतात. नंबर 1, आता आपण एक एक फायदा बघूया. पहिला फायदा म्हणजे ईश्वराच्या चरणी अनुराग उत्पन्न होतो आहे की नाही. प्रेम उत्पन्न होतं. आपल्यामध्ये प्रेम आहे, परंतु ते संसाराच्या चरणी आहे की नाही. संसारावर खूप प्रेम आहे. जन्म झाल्यापासून आपलं प्रेम आहे, ते वाढतच जात आहे, वाढतच जात आहे. ते कधीच कम होत नाही. चंद्राच्या कलेप्रमाणे ते वाढत जात आहे, वाढत जात आहे, वाढत जात आहे की नाही. कमी होत नाही आहे. आणि ते शेवटपर्यंत तसंच राहणार, हे माहीत पाहिजे आपल्याला की नाही. अगदी शेवटपर्यंत जगावरचं प्रेम काहीही कमी होत नाही. त्यालाच बद्ध म्हटलेलं आहे. आपण आधी बघितलं की तो अगदी शेवटचा श्वास घेतो आहे, पण प्रेम तसंच आहे. दिव्यातलं तेल जळतं आहे, त्याला अजून संसार करायचा आहे की नाही. अजूनही संसाराची काळजी घ्यायची आहे. उगाच फाजील तेल जळतं आहे, ही संसाराची काळजी. म्हणजे संसारावरच प्रेम आहे अजूनही नाही. त्याच्यातून प्रेम तसूभरसुद्धा कमी झालेलं नाही. म्हणून पहिला फायदा म्हणजे अनुराग उत्पन्न होतो, त्याच्या ठाई प्रीती जन्मते. हे प्रीती जन्मणं आणि हे जमणं फार महत्त्वाचं आहे, फार आवश्यक आहे, खूपच महत्त्वाचं आहे. तसं नाही झालं तर संसारावर प्रीती जन्मले, ते आहेच की आपल्याकडे. ती कमी होणार नाही, ती कमी झाली पाहिजे. ती कमी होण्यासाठी आपल्याला देवावरचं प्रेम वाढलं पाहिजे. आणि त्यासाठी काय, तशी वाटण्याची निकड झाली पाहिजे मनामध्ये. आवश्यकता निर्माण झाली पाहिजे, प्रचंड आवश्यकता निर्माण झाली पाहिजे. जितकी आवश्यकता असेल त्याप्रमाणे माणसाचे आचरण बदलतं. त्याप्रमाणे माणूस विचार करायला लागतो, त्याप्रमाणे तो वागायला लागतो. ती जर नसेल तर ते म्हणतात काहीसुद्धा व्हायचं नाही की नाही. आपण बघतो आपल्या जीवनात काहीसुद्धा होत नाही, कारण त्याची गरजच नसते आपल्याला. ज्या गोष्टीची गरजच नाही आहे ती गोष्ट घडतच नाही. म्हणून त्या गोष्टीची खूप गरज वाटली पाहिजे. म्हणून ती गरज वाटायला, आता ते कसं समजणार, गरज कशी वाटणार? उदाहरणं देतात ते की समजा घरी कोणी आजारी पडलं आहे नाही, तो आपल्या इतका जवळचा आहे की आपलं सगळं लक्ष तिकडून निघून जातं. हा आपल्या घरचा अति जवळचा माणूस आहे, नातेवाईक आहे, कसा लवकरात लवकर बरा होईल त्याला म्हणतात व्याकुळता आहे की नाही. आपल्याला काय हवं असतं की तो लवकरात लवकर बरा व्हायला असतो आणि पुन्हा सुरळीत सगळं चालू व्हायला असतं. हे झालं पहिलं उदाहरण. आपलं मन तिथे छान म्हटलं आहे, मन कसं सदा तडफड करीत असतं की नाही. तसंच मन देवासाठी तडफड करत असतं, त्याला म्हणतात व्याकुळता. कोणीकडून तो बरा होईल हाच ध्यास लागतो. कसा तरी बरा व्हायला पाहिजे तो. एकदा बरा झाला की आपण थोडे निश्चिंत, तोपर्यंत निश्चिंत होऊ शकत नाही. आपलं चित्त इतर कशामध्ये लागत नाही, त्याला म्हणतात व्याकुळता. दुसरं उदाहरण, माणसाकडे नोकरी नाही आहे, पोट भरता येत नाही त्याला की नाही, आणि नोकरीची खूपच गरज आहे, कारण त्याच्यावर त्याचं आयुष्य काय अवलंबून आहे. जगायचं कसं माणसाने की नाही. शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद कर्मणा. गीता म्हणते अर्जुना अकर्मणा, तुझ्याकडे काम नसेल, नोकरी नसेल की नाही, काहीच नसेल तर तुझी शरीर यात्रा च अपि तेन प्रसिद्धेत. काही नाही, कामधंदा काही नाही आहे, पोटापाण्याची काही व्यवस्था नाही आहे, पैसे खिशात खुळखुळत नाही आहे, मग तू अर्जुना जगणार कसा? तुझी शरीर, हा सुंदर शब्द आहे बघ गीतेमध्ये, शरीर यात्रा आहे की नाही. शरीराची यात्रा जडली पाहिजे ना. देव वगैरे ठीक आहे की नाही, हा शरीर आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीर तर त्याची यात्राच आहे ना, त्याचा प्रवास आहे ना. नाही ते न प्रसिद्ध आहेत, त्याचं तसं दिसतं का तुम्हाला जगामध्ये की नाही. काहीच न करता माणूस जगतो आहे. काही त्याला श्वास घ्यावा लागेल, त्याला हातपाय हलावं लागतील, काम करावं लागेल, धडपड करावं लागेल, धावपळ करावं लागेल आहे की नाही, तेव्हाच तो जगू शकेल ना. म्हणून ते म्हणतात की नोकरी त्याची होती पण ती गेली.
की नाही. आता गेल्यानंतर तो काय चुपचाप गेली तर गेली जाऊ द्या नाही, तो सावकार बसू शकेल की नाही. तो काय करेल, ताबडतोब नोकरी शोधण्याचा प्रयत्न करेल. त्याला माहिती आहे की जोपर्यंत नोकरी आपल्याला मिळत नाही तोपर्यंत काही खरं नाही. समजा सांगितलं की नोकरी नाही आहे, लिहिलं असतं नो वॅकन्सी, नो वॅकन्सी. पूर्वीच्या जुन्या चित्रपटात तुम्ही बघा की नाही, ऑफिसच्या बाहेर नो वॅकन्सी, नो वॅकन्सी. कारण लोक येऊन चौकशा करतात, आधी सांगून नाही तुम्ही येऊच नका, आम्हाला विचारूच नका नोकरी आहे की नाही म्हणून सांगतात. तरी पण जाऊन बाबा आहे का थोडीशी, तर नाही आहे नोकरी वगैरे काही नाही आहे. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा जातो का, आज तरी नोकरी झाली का, एका दिवसात का एक माणूस जागा रिकामी होते का. पण त्यावेळी आपल्याला काही सुचत नाही. त्यावेळी नोकरीची इतकी गरज असते की आपण कालच आलो होतो, कालच विचारलं होतं आणि कालच सांगितलं होतं की नोकरी नाही. मग आज पुन्हा जाऊन काय फायदा आहे. तो पुन्हा जातो, सतत जातो, कारण त्याची ती गरज आहे, आत्यंतिक गरज आहे, नितांत गरज आहे. म्हणून झाली का हो एखादी जागा रिकामी आज तरी, याला म्हणतात व्याकुळता. आता चौथा उपाय आहे काय, देव आधी बरं सांगितलं आहे, साधुसंग आणि प्रार्थना की नाही. ही आधी पण सांगितली प्रार्थना. का हो एखादी नोकरी आहे का, ही प्रार्थना आहे की नाही, ही प्रार्थना आहे. आपण डॉक्टरांना म्हणतो का हो डॉक्टर केव्हा बरे होतील आमचे की नाही, सतत विचारतो. डॉक्टर समजून सांगतो होईल का, काळजी करू नका, होईल. कारण आपण त्यांना कशाला विचारतो, आपण एकदा डॉक्टराकडे दिलं, हॉस्पिटलमध्ये दिलं की ते हॉस्पिटल डॉक्टर सगळं बघेलच की, ती जबाबदारी त्यांची असते, आपल्याला काय कळतं त्यातलं आहे की नाही. परंतु आपण सतत त्यांना विचारतो का हो ठीक होईल की नाही, काय करावं लागेल. जे काही आवश्यक आहे ते करायला आपण कुठेही मागे हटत नाही की नाही. त्याला म्हणतात व्याकुळता. आणखी एक उपाय म्हणतात खूप व्याकुळ होऊन प्रार्थना. आता आधी सांगितलं आहे, पण ती प्रार्थना म्हणजे काय नेमकं आहे की नाही. सांगितलं आहे की तुम्हाला गरज खूप आहे आणि म्हणून ती प्रार्थना आहे. पण देवाच्या संदर्भामध्ये काय, आपल्याला वरती संसाराच्या संबंधाला सांगितलं आहे. आजारी पडला, नोकरी पाहिजे, पोट कसं भरायचं, हा आपल्याला अनुभव आहे. परंतु देवाच्या बाबतीत ती प्रार्थना कसं रूप घेते ते सांगतात नाही की जसं आपला कोणीतरी आहे की नाही आणि त्याच्याविषयी आपल्याला खूप काळजी वाटते आहे नाही, आणि मग आपण सगळे प्रयत्न करतो आहे, तसंच देव आपल्याला इतकं आपला वाटला पाहिजे नाही. किती आपला वाटला पाहिजे ते म्हणतात, त्याला म्हटले पाहिजे जसा अ व्यक्ती बला म्हणतो की नाही आणि ब मग अला उत्तर देतो, तसं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि देवाला आपल्याला म्हणता आलं पाहिजे कसा रे तू. भाषा बघा कशी आहे, दर्शन दे ना, हे श्रीरामकृष्ण शब्द वाचतोय, दर्शन दे ना. ते काही नाही, दर्शन दिलंच पाहिजे, नाहीतर उत्पन्न तरी कशाला केलंस मला. जसं लहान मुलगा असतो 2-3 वर्षांचा आहे की नाही, तो आईच्या मागे लागतो आणि आईला भंडावून सोडतो की नाही. तो आईलाही स्वस्थ राहू देत नाही, स्वतःही स्वस्थ राहत नाही की नाही, स्वतःच भंडावून सोडतो, तिला काही चैन पडू देत नाही की नाही. तसं तुम्हाला देवाला चैन पडू द्यायचं नाही, देवाला भंडावून सोडता आलं पाहिजे. भाषा इथंच आहे, कसा रे तू दर्शन दे ना. नाही ते काही नाही, मला काही तू सांगू नको, मला दर्शन दे. आता देईल उद्या देईल ना, तू घाई कशाला आहे वगैरे काही नको, मला दे म्हणजे देच नाही. इथे काही शीख भक्त त्यांनी म्हटलं की ईश्वर दयामय आहे, देईल. त्याला कळतं की सगळं, देवाला सगळं कळतं, आईबापांना सगळं कळतं, मुलांवर त्यांचं बरंच दया असते, प्रेम असतं की नाही, आईवडिलांना कळतं. पण श्रीरामकृष्ण म्हणतात दयामय आहे ठीक आहे, पण त्याच्यावर जाऊ नका तुम्ही. ईश्वर दयामय याची वादच नाही आहे, नक्कीच दयामय आहे. परंतु एक लक्षात ठेवा की त्यानं आम्हाला उत्पन्न केलं आहे, त्याला दयामय कशाला म्हणता तुम्ही. त्यानं आम्हाला उत्पन्न केलं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे नाही. मुलाचा आईवडिलांवर जोर चालतो कसा, कारण मुलाला माहीत आहे मी त्यांचा मुलगा आहे, मला उत्पन्न केलं आहे की नाही. तसं तुम्हाला भक्ताला कळलं पाहिजे, जीवाला कळलं पाहिजे त्याने आम्हाला उत्पन्न केलं आहे, त्याचा आपला संबंध मुलाचा आणि आईबापाचा आहे. आणि मग पिताहमस्य जगतो माता धाता पितामह आहे की नाही. अर्जुना अस्य जगतो अहम माता अहम पिता अहम पितामह आहे की नाही. मी या जगाचा काय आहे, माता पिता आहे, आजोबा आहे, सगळंच काही आहे नाही. गतिर्भर्ता प्रभू साक्षी
निवास शरणम श्रुत की नाही, प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्यम, सगळंच काही आहे. तुझ्या मनात येईल ते आहे, मनात येणार नाही ते पण आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. मग देवाविषयी प्रीती निर्माण होईल आहे, भक्ती निर्माण होईल आहे. लहान मुलाच्या मनामध्ये आईवडिलांविषयीची प्रीती अति स्वाभाविक असते, अति नैसर्गिक असते. आणि म्हणूनच तो भांडवू शकतो की नाही, मागे मागे फिरू शकतो. कारण त्याला आईवडिलांशिवाय दुसरं अस्तित्वच नसतं. त्याला माहिती आहे आपण फक्त आईवडिलांमुळेच आहोत, आईवडिलांशिवाय आपल्याला काही अस्तित्व नाही आहे. आणि इतकं ती जवळीक असते, एकत्व असतं, त्यामुळे तो इतका भंडावू शकतो. आपली इथे शेवटी लिहिलं आहे की आई आपली, म्हणूनच आपली मागणी परमेश्वरावर लादली पाहिजे. नाही, व्याकुळता म्हणजे काय असतं हे आपल्याला इथे फार सुंदर सांगता येईल. आपली जशी मुलं आपली मागणी आईवडिलांवर लादतात आहे की नाही, मग लहान मुलं असो मोठी मुलं असतो, आणि लादल्यानंतर आईवडिलांना असं म्हणता येत नाही की नाही, काय त्याच्यावर त्यांना विचार करावाच लागतो, त्याप्रमाणे वागावंच लागतं की नाही. तिथे कुठेही पळवाट नसते, एवढी जवळीक असते. ते इथे फार सुंदर तऱ्हेने श्रीरामकृष्ण आपल्याला समजावून देत आहे की तो दयामय वगैरे ठीक आहे, आईवडिलांच्या मनामध्ये पण दया असते, पण मुलगा काही त्याच्यावर काही दयेवर राहत नाही आहे. तो म्हणतो दया कशी, माझा हक्क आहे तो की नाही. दया म्हणजे केली तर केली, त्याचा एखादा भिकारी आलेला आहे, तो दया मागतो आहे, आपल्या मनात दया उत्पन्न झाली, दिलं आपण काहीतरी, ती दया नाही आहे की नाही. ते देव न देऊन सांगतो कोणाला, अशी भाषा येते. ते म्हणतं आपण आधी बघितलं ना की आई तुझं नाव घे, दुर्गा दुर्गा म्हणत जर मी मरेन तर तुम्ही बघून घे तुम्हाला कसं तो तारत नाही आहे की नाही. हा जो विश्वास आहे की मी आईचं नाव घेतलं आहे आणि मग सुरापान केलं असेल काय, भ्रूणहत्या केली असेल काय, स्त्रीहत्या केली असेल काय, ब्रह्महत्या केली, काही जे केलं असेल तरी मला त्याची मुळीसुद्धा फिकर नाही, मुळीसुद्धा काळजी नाही. तो विश्वासाचं उदाहरण दिलं आहे. कारण काय, तुझ्या नावाच्या बळावर मी हा संसार सागर अगदी सहजपणे तरून जाऊ शकेन की नाही. ही म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे, एकांशेन स्थितो जगत किम बहुना येतेन ज्ञातेन तवर्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. अर्जुना, 10व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. अर्जुना, मी ह्या जगामध्ये एका अंशाने व्यक्त झालेलो आहे, एकच अंश आहे, त्याच एक अंश आपल्यात आहे. जो देवात अंश आहे तोच आपल्या देवाचा अंश आपल्यात आहे. आणि म्हणून आपली मागणी आपण नेहमीच लादू शकतो, परक्यावर लादू शकत नाही. आपण मागू शकतो, लादू शकत नाही. प्रार्थना म्हणजे मागणं नाही आहे, ते लादणं आहे, व्याकुळत आहे, काकुळती आहे. आणि त्यामध्ये विश्वास आहे की नक्कीच आपली मागणी पूर्ण होणार. याच्यामध्ये तुमचं मन पूर्णपणे वेगळं आहे बघा, लक्षात घ्या. नाही, जीवाचं मन वेगळं असतं आणि भक्ताचं मन वेगळं असतं. नाही, जीवाचं मन ठीक आहे, मागितलं देवाला दया वगैरे आहे, ती पण फार मोठी अवस्था आहे. पण भक्ताची अवस्था त्यापेक्षासुद्धा वरची असते, श्रेष्ठ असते. आणि म्हणून आईबाप मुलाचं लालनपालन करतात, त्यात म्हणे दया, ते तर त्यांनी मुळी केलंच पाहिजे. बघा वा, न करून सांगतात कुणाला. आपलं वाटते काय भाषा आहे की नाही, पण हे भाषा ही भक्ताची भाषा आहे की नाही. ही न सांगताच देवाने आपलं उत्पन्न केलं आहे, आम्हाला मुक्त न करून सांगतो कोणाला, तुला केलंच पाहिजे की. आणखी हे जसं तो तर आपला आई आपला बाप. आणखी एक उदाहरण देत आहे. आता मुलगा मोठा झाला आहे आणि त्याला स्वतंत्र जगायचं आहे आणि त्याला आपला वाटा पाहिजे. हे सगळी उदाहरणं फार सुंदर, सगळे तात्विक आहे, फक्त हे आपल्या व्यवहारातली म्हणून दाखवली आहे. कारण या उदाहरणाने आपल्याला तत्त्व समजतं, म्हणून संसारातली आपल्याला व्यवहारातली उदाहरणं दिली जातात. मुलगा मोठा झालेला आहे आणि त्याला आपला वाटा हवा आहे, त्याला आपल्या मनाप्रमाणे जगायचं आहे. आणि त्याला माहिती आहे वडिलांच्या मिळकतीतला हिस्सा आपला आहे की नाही. तो अन्न पाणी वर्ज करतो, इथे म्हटलं आहे अन्न पाणी वर्ज करतो, धरून बसतो. आणि आईबापा म्हणतात इतकंच काय, तो सज्ञान होण्यापूर्वीच, अजून सज्ञान नाही झाला तरी पण तो आपला वाटा मागतो आहे. आणि आईवडील वैतागतात आणि म्हणतात तो सज्ञान होण्यापूर्वीच 3 वर्षे त्याचा हिस्सा सोडून देतात त्याला. म्हणजे तुम्ही देवाला इतकं वैताग आणू शकता की नाही, इतकी माघार घ्यावी लागते आईवडिलांना. तसंच ख्रिश्चन थिओलॉजीमध्ये तो मुलगा असतो, वाटा मागतो, निघून जातो, पैसे उडवतो, आत येतो, पश्चात्ताप होतो. त्याला फार सुंदर कथा आहे बायबलमध्ये, न्यू टेस्टामेंटमध्ये. तर
किंवा मुलगा जेव्हा पुन्हा पुन्हा पैसा मागतो, छोटा आहे म्हणून तो पैसा मागतो आहे की नाही, त्याला पतंग घ्यायचा आहे, ही गोष्ट पुढे येईल आहे. फार सुंदर श्रीरामकृष्णाने ते रंगवून सांगितलेली आहे की नाही. आपण फक्त इथे 2च ओळी आहेत की मुलगा पैसा मागतो आईला की नाही, त्याला पतंग घ्यायची आहे. त्याची सगळी म्हणजे मुलं ही जी असतात ना, मित्र पतंग उडवत आहे, त्याला वाटलं आपल्यालाही पतंग उडवायला पाहिजे आणि तो मग आईला पैसे मागतो. आईला पैसे त्याला द्यायचे नाही आहे. तो काय म्हणतो बघा, पुन्हा पुन्हा मागतो. आई नाही म्हणते तर पुन्हा पुन्हा मागतो, मागणं सोडत नाही तो, पुन्हा पुन्हा मागतो. काय म्हणतो आता प्रार्थना बघा कशी आहे ती. मी साधुसंघाने प्रार्थना म्हटलं आहे. प्रार्थना कशी आहे बघा, ए आई पाया पडतो ग तुझ्या, आहे की नाही. ते सगळं नाटक असतं आहे की नाही. ए आई पाया पडतो ग तुझ्या, की नाही, मला 2 पैसे दे ना, की नाही. म्हणजे आई जी करुणामयी असते, तिच्यामध्ये पुलाविषयी असतेच, फक्त तिला जागं करतो आहे की नाही. म्हणून आपल्याकडे देवीचं जागरण वगैरे असतं आहे की नाही. त्याच्या मागची भूमिका हीच आहे की तिला पाझर फोडणं, तिच्या मनाला, तिच्या हृदयाला पाझर फोडणं, तिचं जे करुणा आहे ती प्रकट होणं की नाही. ए आई पाया पडतो, एरवी काय पाया पडतो का तो, ए आई पाया पडतो का तुझ्या, मला 2 पैसे दे ना, त्याला पतंग घ्यायची असते आहे की नाही. आता इथे बघा, तेव्हा आई बेजार होते आणि त्याची काकुळती बघून पैसा फेकून देते त्याच्या अंगावर आहे की नाही. इतके वैताग देते, म्हणजे पोराला त्याचं काही नाही. आपलं ती गोष्ट पुन्हा येईल आहे ठीक नाही. ते आपलं मैत्रीण बोलत असते, आपण त्यावेळी बघू आपण. आणि ती शेवटी जाते आतमध्ये, ट्रंक उघडते, पैसा काढते आणि धाडकन आपली किती रागवली आणि किती वैतागली आहे बघा, आणि तिच्या अंगावर पैसा फेकून देते. तो पैसा कुठतरी इकडे तिकडे भटकतो, ते तर घेतो आणि तो पोरगा बाहेर पडतो. आईने आपल्या अंगावर पैसा फेकला आहे की नाही, त्याचं त्याला काही वैषम्य नसतं आहे की नाही. असा फेकलेला पैसा घ्यायचा असतो काय आहे की नाही. तोच मुलगा मोठा झाल्यानं त्याच्या अंगावर पैसा फेकून मारा, तो घेईल काय, तो नाही घेणार आहे की नाही. पण हा लहान आहे, त्याला त्याचं काहीच वाटत नाही आहे की आईने पैसा फेकून दिला आपल्या अंगावर, तो घेतो, उचलतो, निघून जातो. अहंकार नाही आहे बघा आहे की नाही. त्याच्या मनामध्ये अजून तो अहंभाव, मी कोणीतरी आहे, हा जागाच झालेला नाही आहे. त्याच्यामुळे तो आईच्या मागे लागतो आणि पैसा घेतो आणि आपलं काम करतो. त्या प्रमाणे जीवालासुद्धा किंवा भक्तालासुद्धा सतत पिच्छा पुरवायला पाहिजे. फार सुंदर उदाहरण आहे. आणि श्रीरामकृष्णाचं ते अद्भुत जी मांडणी आहे की प्रेम म्हणजे काय असतं की नाही. आणि आणखी एक फायदा आहे साधुसंगापासनं, आणि तो म्हणजे सदसद विचार जागतो. काय वाईट आहे, काय चांगलं आहे, आपल्या संसारात कळतच नाही की नाही. जे चांगलं आहे ते आपल्याला वाईट वाटतं की नाही, आणि जे वाईट आहे ते चांगलं वाटतं. हा उरफाटा व्यवहार असतो. आता तर अनुकूल कसा होणार, त्याच्यासाठी साधुसंग करावा लागतो. मग आपल्याला कळतं की वाईट हे वाईटच असतं आहे, आताही वाईट आहे, उद्याही वाईट आहे, नेहमीच वाईट आहे, ते कधीच चांगलं नसतं. आणि जे चांगलं आहे ते आजही चांगलं आहे, उद्याही चांगलं आहे, नेहमीच चांगलं आहे, याही जन्मी चांगलं आहे. हे कळायला फार मोठी काय लागतो, अक्कल लागते, बुद्धी लागते. ती बुद्धी काही सामान्य माणसांमध्ये नसते. आणि नित्य आहे म्हणून भगवंत आपल्याला हवा आहे, अनित्य आहे म्हणून संसार फक्त आपल्याला काय पाहिजे, व्यवहारासाठी पाहिजे. आणि त्यामुळे ज्यावेळी आपलं मन असताकडे जातं, अनित्य गोष्टीकडे जातं, याचा अर्थ देवापासून दूर जातं. हा मनाचा स्वभाव आहे की नाही. त्याला कितीही सांगितलं तरी शेवटी त्याला जे आवडतं तेच करणार. हत्तीचं उदाहरण दिलं आहे. हत्ती काय करतो, हत्ती जात असतो, त्याच्या खांद्यावर माहूत बसलेला असतो. तो माहूत काय करतो, माहुताचं काम काय असतं, त्याला सरळ हत्तीला, कारण त्याची ताकद अफाट असते, हत्तीची ताकद अफाट असते की नाही, त्याला रस्त्याने नेणं. मग हत्ती काय करतो, इकडे सोंड लागतो, तिकडे सोंड करतो, ही केळाची झाडं करतो, तिकडे रस्त्याच्या बाजूला काय काय असतंच ते की नाही. त्यांनी ते केलं की माहूत काय करतो, अंकुश ओढतो आणि त्याला ते करू देत नाही की नाही. आणि म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात, परक्याचं खेळीचं झाड खायला हत्तीनं सोंड पुढे केली रे गेली, की लागलीच माहुतानं अंकुश ओढलाच म्हणून समजा. म्हणजे देवाची भक्ती पाहिजे, सगळंच पाहिजे, पण लक्षात घ्यायला पाहिजे मायेचा प्रभाव खूप जास्ती आहे. आपले संस्कार जे आहेत हे प्रचंड बलवान आहेत आणि गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात खूप सांगितलं आहे याच्यामध्ये की
खूप चांगले विद्वानालासुद्धा ते मोह पाडतात, सामान्य माणसाची गोष्टच नाही. म्हणून माहूत जसा हत्तीला वाटेल तसं वागू देत नाही, त्याप्रमाणे आपल्याला तो विवेक नेहमी जागृत ठेवला पाहिजे, जेणेकरून आपण काय करू, आपल्यावर नियंत्रण ठेवू शमदम आणि भक्तीने. तर साधुसंग आणि प्रार्थना हे दोन शब्द, दोन विचार असे आहेत की ते आपल्याला ईश्वराच्या मार्गावर पुढे पुढे जायला मदत करतात आणि शेवटी आपल्याला ईश्वरप्राप्ती करून देतात. पुढचा विषय आपण यानंतर बघू. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाद्रितविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि.